शिवसेनेचे बुलढाण्यातले आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालाय। मुंबईतील आमदार निवासात कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। 3 दिवस उलटूनही गायकवाड यांच्यावर कारवाई होत नव्हती। एबीपी माझाने हे प्रकरण सातत्याने लावून धरलं आणि सरकारला काही सवाल विचारले। आमदारांवर वेगळे कायदे लागू होत नाहीत, त्यामुळे गुन्हे दाखल झालेच पाहिजेत अशी एबीपी माझाची भूमिका होती। त्यानंतर 3 दिवसांनी का होईना गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम 352 अपमानित करणं, 115(2) मारहाण करणं, 3(5) संगनमत करून मारणं हे अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे। दरम्यान आमदार गायकवाड यांची मुजोरी मात्र कायम आहे। मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये, मला अजिबात पश्चाताप होत नाही असं ते एबीपी माझाला बोलताना म्हणाले। कोणी मेडिकल ते कोणाचं झालेलं नाहीये, कोणाला कुठली इंजुरी नाहीये, त्याच्यामुळे गंभीर मारहाण नाहीये, ही सौम्य मारहाण आहे, त्याच्यामुळे गुन्हाही सौम्यच आहे। का माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, का माझ्यावर काही करप्शन करायचं झाला, मारहाणीचाच झाला आणि मी ते मान्य करून राहिलो। कशाही प्रकारे गुन्हा दाखल झाला असेल मी त्याला फेस करणार, पण माझ्या नॉलेजप्रमाणे माझ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायचा किंवा कंप्लेंट द्यायचा पोलिसांना अधिकार नाही। फेस करणार, काय प्रश्न असणार आहे, फाईट करू, पोलिसांनी जबाब नोंदवला तर जबाब देऊ, याच्या पलीकडे काय। दरम्यान आदित्य ठाकरेंनी देखील संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली। नेमका आदित्य ठाकरे काय म्हणाले बघूया। बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे। खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का की मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्कीबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे। दरम्यान संजय गायकवाड यांच्या राडा प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेला दावा फडणवीसांनी खोटा ठरवलाय। गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं। तर चौकशीसाठी कोणी तक्रार करावी असं नाही, पोलीस स्वतः चौकशी करू शकतात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मात्र चौकशी आणि कालावधी संदर्भात अद्याप फडणवीस यांनी कोणतीही स्पष्टता केली नाही, त्यामुळे संजय गायकवाड यांच्यावर काय कारवाई होणार पाहणं महत्त्वाचं आहे। आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आमदार निवास ही जी वास्तू आहे ही विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये आहे। माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदय ह्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील। तर पण आपण गृहराज्यमंत्रीपद आपल्याकडे आहे, किमान नेमकं हे कारणच आहे का फक्त की नाही, कसे आहे, जर का तक्रार दाखल झाली तर त्याच्यावरती कारवाई करता येईल। तक्रारच दाखल नसेल तर कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकत नाही। तक्रार दाखल झाली तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील। आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल। शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो। पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील। दरम्यान संजय गायकवाड यांच्याबाबत फडणवीसांच्या बदलत्या भूमिका दिसून आल्या, पाहूया। काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या, भाजीला वास होता वगैरे, या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं। आमदार निवासात जर काही अनियमितता असेल, तिथे काही घाण असेल, काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे। पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं, लोकांमध्ये भावना चुकीची जाते। आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते। गायकवाड जी पर क्यों एफआईआर रजिस्टर नहीं हो रहा है सर? प्लीज मागे सर मागे प्लीज। मैडम पीछे गाड़ी जाऊ द्या। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल
तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात. त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल. शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो. पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करतील.